त्याशी मी ज्या 3 तारखेला सगळ्या नोकऱ्यांच्या याद्या वाचून दाखवल्या, इतक्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुंबई महाराष्ट्रामधला जो मराठी तरुण आहे त्याला कळत नाही नोकऱ्या कुठे आहेत आणि हे परस्पर दिल्लीवरनं भरतायत. त्याशी मी टीसीची यादी वाचून दाखवली. टीसी नाही, तिकीट कलेक्टर नाही होऊ शकत. तिकीट कलेक्टर देखील उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं होणार असतील. आज मुंबई महाराष्ट्रामधल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये 40,50,00,000 बेरोजगार तरुणांनी अर्ज करून ठेवले. एकाला तरी विचारलं जातं महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती काही काही ठिकाणी इंडस्ट्री येत आहेत, कोणी विचारलं जातं, कोणी विचारतं तुम्हाला? संपूर्णपणे तुम्हाला अंधारात ठेवून सगळा कारभार चाललेला आहे. मध्यंतरी ज्यावेळेला हे सगळं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये त्याचं पण सुरू बघा कसं नाशिकमध्ये पुण्यामध्ये पण इंडस्ट्री बंद होते, कामगार मिळत नाही, इंडस्ट्री बंद होत आहेत का? हे सगळे युपी बिहारवाले निघून गेले घाबरून. म्हणजे इंडस्ट्री बंद होईपर्यंत घुसवले. इतके तुम्ही आतमध्ये घुसवले त्या लोकांना की ते गेले तर तुमची इंडस्ट्री बंद व्हायला लागली. आणि ते गेल्याने जर तुमची इंडस्ट्री बंद होणार असेल तर ती बंद झालेलीच बरी. ती जर महाराष्ट्राच्या आणि मराठी मुलांच्या जर उपयोगी ती जर इंडस्ट्री येत नसेल तर काय चाटायची का? सगळ्या ह्याच्यामध्ये मी जेव्हा ही गोष्ट बोलतो ही गोष्ट आपल्या खासदारांनी तिकडे मांडायला नको, तिकडे तोंड उघडायला नको. या महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल बोलल्यानंतर एकही आमचा खासदार आमदार चिडत नाही, त्याला त्रास होत नाही. या बाकीच्या राज्यांमध्ये बघा त्यांचे पुढारी कसे आहेत. या आज तिकडे कर्नाटकाचे आपल्याकडे होते ना राज्यपाल SM कृष्ण, असे कडवट असतात बघा, कडवट. आणि म्हणून ते त्यांची भाषा त्यांची माणसं याच्यासाठी इतके घट्ट असतात. म्हणून इतर लोक आतमध्ये शिरू शकत नाहीत आणि घुसू शकत नाहीत. कोण काय म्हणेल, दिल्ली काय म्हणेल, सोनिया गांधी काय सांगतील, आपण काय करायचं, जागा आपली खालची खुर्ची राहील का की काढली जाईल, ह्याला आणखी असले कोणतेही विचार ते करत नाही. म्हणून मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की पिचलेल्या पाटकण्याचे लोक आजपर्यंत आपण निवडून दिले म्हणून घात झाला, म्हणून फक्त घात झाला. त्यांना निवडून येईपर्यंत फक्त अभिमान आणि स्वाभिमान असतो. निवडून दिल्यानंतर हे तुमच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि तुमच्या भवितव्याचाही विचार करत नाहीत. हे गेले इतकी वर्ष सगळं चालू आहे म्हणून आज महाराष्ट्राला भोगावं लागतंय आणि राज ठाकरेला भोगलावं लागतं. महाराष्ट्रामधला मराठी बांधव आज तिकडे सीमे पलीकडे तिथे अडकून पडलेला आहे त्या कर्नाटकामध्ये. त्या अशा पद्धतीचं बोलणारा महाराष्ट्राचा नेता सापडतो की तुम्ही जर ही गोष्ट केली नाही तर तुमचं सरकार पडलं तरी हरकत नाही. पण आमचा त्या सीमा भागामध्ये सापडलेला मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये ते सगळे प्रांत विलीन झाले पाहिजेत याच्यासाठी हट्ट धरणारा एक तरी राज्यकर्ता आम्हाला दिसतो का? आणि तो दिसत नाही म्हणून हे सगळं चाललंय आणि हे सगळे पसरलेत म्हणून हा अन्याय चाललाय. मला पण देश तोडायचा आहे. पण महाराष्ट्र ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने बाकीची प्रांत विचार करताना दिसत नाही म्हणून मला हे बोलावं लागतंय. जे माझ्यावरती बोलतायत ना की हा एकसंघ देश राहिला पाहिजे, होय मला पण वाटतं हा एकसंघ देश राहिलाच पाहिजे. पण ज्या वेळेला या राज्यामध्ये ज्या वेळेला नोकऱ्या उपलब्ध होतात त्यावेळेला त्या दिल्लीतनं इतर प्रांतातले लोक भरून ज्या वेळेला करतात त्यावेळेला एकसंघ कसा राहील? आम्ही तुमच्यावरती विश्वास टाकायचा आणि तुम्ही आमचा विश्वासघात करायचा, हे किती वर्ष चालणार? त्याच्यानंतर जर समजा मी कडवटपणे जर बोललो हा आपला जपला गेलाच पाहिजे, हा वाढवला गेलाच पाहिजे, ही भाषा टिकवली गेलीच पाहिजे, याच्यासाठी तुमच्याकडनं काम घडेल भविष्यामध्ये अशी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे मी व्यक्त करतो. जशी जशी वेळ मिळेल तसा तसा मी आपल्यासमोर येईन, नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन विचार मी आपल्यासमोर मांडेन. पण आज आपण या सगळ्या सभेला जो प्रचंड प्रतिसाद दिला, सगळ्या आज भरलेल्या आहेत त्या सगळ्या प्रतिसादाला मी धन्यवाद देऊन आपली सर्वांची मी रजा घेत आहे. जय हिंद.